Practice set 3.1 question number 6. In figure, line AB parallel line D, find the measures of angle DRE and angle ARE using given measures of some angles. काही कोणांची मापं दिली आहेत आकृतीमध्ये, तर त्यावरून आपल्याला अँगल DRE आणि अँगल AREचं माप काढायचं आहे. आता जर आपण आकृती बघितली तर DREचं म्हणजे इथं कोण आहे आणि ARE म्हणजे हा कोण आहे. आता जर आपण ह्या DRE आणि ARE ह्या दोन्हीपैकी एका कोणाचं माप काढू शकलो तर लगेचच आपल्याला काय करता येईल की दुसऱ्या कोणाचं माप काढता येईल. त्यामुळे त्यातल्या एका कोणाचं आपण अगोदर कसं काढायचं त्याचा आधी विचार करूया. त्यासाठी आपल्याला गणितामध्ये आणखीन एक माहिती दिल्या बघा. लाईन AB पॅरलल लाईन DE. लाईन AB आणि DE पॅरलल आहे. मग त्याची ही होईल काय, हे होणार आहे ट्रान्सव्हर्सल. लक्षात येते, AB आणि DE घेतली तर ही काय झाली त्याची ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे. आणि मग आता याचं माप 70 आहे. तर आपल्याला बघा या D कोणाचं माप काढता येईल. किती येणार आहे 70च, कारण का एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत ते म्हणून. त्यामुळे तो गुणधर्म अगोदर वापरूया आपण, कारण त्यातल्या एका कोणाचं माप काढल्याशिवाय आपल्याला आरचं किंवा बाहेरच्या कोणाचं काढता येणार नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिणार आपण, लाईन AB पॅरलल लाईन D. बरोबर. ट्रान्सव्हर्सल कोणती आहे त्याची घेणार आहे आपण AD. ट्रान्सव्हर्सल इज AD. बरोबर. Therefore, angle BAD, बघा आकृतीमध्ये BAD इज इक्वल टू ADE. ADE BADचं किती आहे 70 अंश, त्यामुळे ADEचं किती झालं 70 अंश. बरोबर. 70 डिग्री. मग बघा आपण आता जर ह्या आकृतीमध्ये इथं जर समजा लक्षात ठेवलं की इथं माप काढलं 70 अंश आहे, तर आता आपल्याला ह्या आर कोणाचं काढता येईल DREचं काढू शकतो आपण. कसं काढणार, तीन कोणांची बेरीज 180 अंश असते. बरोबर आहे. किंवा हा जर बाह्य कोण काढायचा झाला तुम्हाला पहिल्यांदा, तर ह्या बाह्य कोणाचं काढता येईल. कसं काढणार, दूरस्थ अंतर कोणांच्या बेरजे एवढं असते. त्यामुळं आपण हे सुद्धा काढू शकतो पहिल्यांदा, किंवा ह्या आतल्या कोणाचं काढू शकतो. कोणतंही काढलं तरी चालेल. आपण बाह्य कोणाचं काढूया आधी, AREचं काढूया. त्यामुळे परत लिहूया आपण, अँगल ARE इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल DRE. And therefore angle ARE is equal to angle D plus angle E. D चं माप आहे 70 डिग्री प्लस 40 डिग्री, means angle ARE is equal to 110 डिग्री. हे झालं AREचं माप 110 अंश. आता हे 110 म्हणल्यावर हे काढता येईल. कसं काढणार, रेषेजोडीतला गुणधर्म वापरू शकतोय, किंवा मगाशी म्हटलं तसं आपण त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 अंश असते. कोणताही गुणधर्म वापरलं तरी सुद्धा चालतोय. एक कुठला तरी त्यातला वापरायचं आहे. त्यामुळे एकच उदाहरण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवू शकताय. फक्त योग्य असेल ती पद्धत तुम्ही तिथं वापरली तरी सुद्धा चालू शकते. आपण रेषेजोडी वापरली तर पटकन होईल ना, त्यामुळे रेषेजोडी वापरूया. अँगल ARE प्लस अँगल DRE is equal to 180 degree, कारण angles in linear pair. And therefore AREचं माप आहे 110 plus angle DRE is equal to 180. Therefore angle DRE is equal to 180 minus 110. Angle DRE is equal.
DR is a 70 degree and AR is a 110 degree. DR is a 70 degree and AR is a 110 degree. Practice set 3.1, question number 8. In figure, line AB parallel line CD and line PQ is a transversal. Ray PT and ray QT are bisectors of angle BPQ and angle PQD respectively. Prove that measure angle PTQ is equal to 90 degree. म्हणजे बघा आकृतीमध्ये PT आणि QT हे बायसेक्टर्स दिल्यात आणि ह्या PTQचं माप 90 अंश आहे सिद्ध करायचं आहे. इथं आपल्याला कोणतंही माप दिलेलं नाही आणि त्यामुळे आपण काय करायचं इथं तर काही अक्षर मानून आपण गणित सोडवलं तर ते सोपं जाईल आणि म्हणून इथं आपण काय करूया बघा पहिल्यांदा बायसेक्टर आहेत त्याचा विचार करूया आधी. त्यामुळं पहिल्यांदा लिहूया आपण रे PT is bisector of angle BPQ. बरोबर, BPQ चा हा बायसेक्टर आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की हे जे दोन कोन तयार झाले दोन कोन कसे असणार आहेत समान मापाचे. आपण त्यांचं मापच मानूया x अंश आहे असं मानूया. Therefore angle BPT is equal to angle QPT is equal to x degree. x कुठनं आलं आपण मानले त्यामुळे पुढे लिहा लेट. आता असंच QT हा सुद्धा अँगल बायसेक्टर आहे त्याप्रमाणेच लिहूया रे QT is bisector of angle PQD. QT हा PQD चा बायसेक्टर आहे. Therefore इथं सुद्धा दोन कोण होणार आहेत ते समान मापाचे होणार आहेत त्यांचं सुद्धा माप माहित नाही त्याला आपण y मानूया. angle PQT is equal to angle DQT is equal to y degree. हे सुद्धा मानले आपण लेट. आता आपली आकृती जर बघितली तर बघा AB आणि CD पॅरलल दिल्यात त्यामुळे हा पूर्ण BPQ आणि पूर्ण हा PQD काय झाले एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी त्यामुळे तो गुणधर्म वापरूया. लाईन AB पॅरलल लाईन CD कोणती ट्रान्सव्हर्सल आहे PQ इज अ ट्रान्सव्हर्सल therefore angle BPQ plus angle DQP is equal to 180 degree. का आली लक्षात येते अंतर कोण आहेत इंटिरियर अँगल्स. BPQचं माप काय आहे x प्लस x म्हणजे 2x. DQPचं काय आहे 2y इज इक्वल टू 180. 2ने डिवाइड केलं किंवा 2 कॉमन काढलं 2 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180. Therefore x प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. कसं आलं कळते 180 डिवायडेड बाय 2. 2ने डिवाइड केलं तर x प्लस वायची किंमत आली 90 अंश. आता बघा आपल्याला काढायचं आहे PTQ सिद्ध करायचं आहे बरोबर. मग त्यासाठी आता आपण हा त्रिकोण विचारात घेऊया फक्त तेवढासाच त्रिकोण PTQ. हे माप आहे x हे माप आहे y आणि ह्या कोणाचा आपल्याला काढायचं आहे त्यामुळे परत लिहूया आपण इन ट्रायंगल PTQ त्रिकोण PTQ मध्ये काय होईल अँगल QPT प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. का
माहिती आहे अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. QPTचं माप x, PQTचं माप y प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180. x प्लस वायची किंमत आत्ताच आपण इथं काढली किती आली 90 अंश. त्यामुळे डायरेक्ट इथे 90 घालू शकतो आपण. प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल PTQ is equal to 180 minus 90. Angle PTQ is equal to 90 degree. बरोबर आहे 90 अंश. लक्षात येतं इथं एक्स एक्स आणि वाय वाय मानून सोडवल्यामुळं काय होणार आहे की गणित सोडवायला जर आपल्याला सोपं जाते. त्यामुळे या पद्धतीनं हे सोडवायचं. प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 10. In figure, line DE parallel line ZF, ray EZ and ray FG are bisectors of angle DEF and angle DFM respectively. Prove that दोन गोष्टी सिद्ध करायचे. एक फर्स्ट इज angle DEZ is equal to 1/2 angle EDF and second is EF is equal to FG. अगोदर आपण बायसेक्टर्स आहेत त्याचा जरा वापर करूया आणि मग आपण पुढे सुरुवात करूया सोडवायला. त्यामुळे बघा पहिल्यांदा आपण लिहिणार आहे काय बायसेक्टर आहे EZ. त्यामुळे लिहूया रे EZ इज बायसेक्टर ऑफ अँगल DEF. बरोबर. देअरफॉर अँगल DEZ is equal to angle ZEF is equal to x degree. त्याला आपण लिहूया इक्वेशन 1 आणि हे काय केलंय आपण मानले लेट किंवा पाहिजे तर इथं पुढे लेट लिहिलं असं तरी चालेल लेट. आता त्याचप्रमाणे FG हा बायसेक्टर आहे त्यामुळे ते सुद्धा लिहूया रे FG इज बायसेक्टर of angle DFM. बरोबर आहे. देअरफॉर बघा हा बायसेक्टर आहे त्यामुळे इथं सुद्धा दोन कोण झाले. इथं आपण मानलं x x हे मानूया आपण y y. अँगल DFG इज इक्वल टू अँगल ZFM इज इक्वल टू y डिग्री. त्याला आपण लिहूया इक्वेशन 2. इथंपर्यंत लक्षात येतंय बायसेक्टर आहे त्याचा वापर केलाय. आता इथं आपल्याला आणखीन एक गोष्ट दिल्या पॅरलल लाईन्स दिल्यात त्यामुळे ते सुद्धा आपण लिहूया. लाईन DE पॅरलल लाईन ZF. बरोबर. का लिहिलं आपण असं गिवन दिलंय आपल्याला. आता DE आणि इज FG बघा DE आणि FG पॅरलल घेतली DE आणि FG तर ही ट्रान्सव्हर्सल होईल छेदिका होईल. त्यामुळे ह्या कोणाचं माप किती आहे x म्हणजे ह्या कोणाच किती येणार आहे xच येणार आहे कारण का अल्टरनेट अँगल्स. देअरफॉर अँगल DEZ इज इक्वल टू अँगल EZF इज इक्वल टू किती माप आहे x. बरोबर. x अंश हे त्याचं आहे काय माप. आता आपल्याला पुन्हा आकृतीमध्ये जर बघितलं तर DFM हा काय आहे एक्सटिरियर अँगल कशाचा कळतोय ह्या त्रिकोणाचा. त्यामुळे त्रिकोणाचा वापर करूया परत. अँगल DFM इज ॲन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल DEF. DEFचा एक्सटिरियर अँगल आहे. बरोबर. मग त्यामध्ये आपल्याला काय मिळेल बघा अँगल DFM इज इक्वल टू अँगल DEF प्लस अँगल EDF.
DFMचं माप किती आहे आकृतीमध्ये 2y, DEFचं 2x प्लस EDF. आता EDFचं किती आहे तर परत मगासारखं जर बघितलं आपण तर ही ट्रान्सव्हर्सल होईल छेदिका DF. मग ह्या कोणाचं किती आहे y, लक्षात येते का? त्यामुळे ह्या कोणाचं किती येणार आहे yच. EDFचं येणार आहे y. हे आकृतीवरून आपण लक्षात येऊ शकतो किंवा इथं जसं हे 3 नंबरचं विधान सिद्ध केलं तसंच आपण DF जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर ह्या yशी एकरूप येणार आहे हा y, त्यामुळे लिहू शकतो असं. म्हणजेच काय होईल बघा 2y minus y is equal to 2x. बरोबर आहे, म्हणजेच 2x is equal to y. 2y minus y, y. x म्हणजे काय? या दोन्हीपैकी कोणताही कोणाचं नाव लिहिलं तरी चालते. आपल्याला कोणतं पाहिजे आहे DEG. बघा DEGचं माप x आहे का? आहे. त्यामुळे इथं आपण एक्सच्या जागी काय करूया 2 इंटू अँगल DEG इज इक्वल टू y. y कुठल्या कुठल्या कोणाचं माप आहे? ह्या कोणाचं y आहे, ह्या कोणाचं y आहे, ह्या कोणाचं सुद्धा y आहे. आता आपल्याला कोणता पाहिजे आहे EDF. EDFचं y आहे का? EDFचं y आहे का? आहे. त्यामुळे इक्वल टू अँगल EDF. म्हणजेच हे 2 आहे तिकडे गेल्यावर काय झालं 1/2. अँगल DEG इज इक्वल टू 1/2 इंटू अँगल EDF. हे झालं आपलं 1 नंबरचं विधान सिद्ध झालं. बरोबर. आणि 2 नंबरला सिद्ध करायचं आहे EF इज इक्वल टू FG. आता EF इज इक्वल टू FG होण्यासाठी ह्या 2 बाजू समान दाखवायच्या आहेत. तर 2 कोण समान पाहिजेत? ह्या कोणाचं माप काय आहे? FEGचं x आहे. FEG किंवा GEF आहे का x. आणि EGFचं किती आहे? xच. त्यामुळे 1 आणि 3 वरून फ्रॉम 1 and 3 1 आणि 3 वरून अँगल GEF इज इक्वल टू अँगल EGF. बघा इथं GEF आणि EGF इज इक्वल टू x डिग्री म्हणजे समान आहेत. and therefore EF is equal to FG. कसं लिहितो हे आपण? तर 2 कोण जर समान आहेत त्रिकोणाचे, असा त्रिकोण आहे तो, आणि त्या त्रिकोणाचे जर 2 कोण हा कोण आणि हा कोण समान आहे तर ह्या बाजू सुद्धा कशा असणार आहेत? समान. आणि म्हणून EF is equal to FG. आपण नंतर एक थेरम बघणार आहोत आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. त्यामध्ये सुद्धा आपण हा गुणधर्म परत एकदा बघणार आहोतच. लक्षात ठेवा. तुम्ही इथं 3.1 एक्झरसाइज सगळा पूर्ण झाला आहे. उरलेली जी प्रॅक्टिस सेट 3.1 मधली गणितं आहेत ती उरलेली सर्व गणितं काय करायची आहेत? तुम्ही पूर्ण करायची आहेत.